भाईंदर महानगरपालिका में लोगों ने विरोध मार्च निकाला। भारी बारिश में भी गांव की ग्रामीणता को बचाने के लिए आंदोलन। भाईंदरपुर के खारे गांव के कुछ स्थानीय नागरिकों ने धन्वंतरी महिला मंडल के अध्यक्ष डॉक्टर प्रीति पाटिल के मार्गदर्शन में आज सुबह 11 बजे मीरा भाईंदर नगर निगम के मुख्य प्रवेश द्वार के बाहर हक्काचे घर दिया है कि नारों के साथ एक सार्वजनिक आक्रोश मार्च निकाला गया। इसके बाद नगर निगम के अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे ने उनकी मांगों को मानते हुए उनकी बात मानी और कहा कि 15 दिनों के भीतर उचित निर्णय लिया जाएगा। प्रीति पाटिल ने कहा, शासनामार्फत क्लस्टर योजना राबवली जात आहे। गावांमध्ये जर ही योजना राबवली तर गाव पण संपेल। त्याबाबत तुम्ही जर आज आंदोलन केलं काय सांगाल? कारण आम्ही आगरी कोळी लोक एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये वाढलेली लोक आहोत। गावात खूप कमी संख्या उरलेली आहे। जर आम्हाला एका बिल्डिंगमध्ये सगळ्यांना सामावून टाकलं तर नाही आम्हाला आमची अंगण राहणार नाही, काही राहणार। आमच्या पुढच्या पिढीला गाव काय असतं हेही पाहायला मिळणार नाही। फक्त गोष्टींमध्ये सांगायला लागेल की एक होतं गाव। गावकरी भर पावसात देखील इथे येऊन आंदोलन करतात। आयुक्तांनी तुम्हाला भेट नाही दिली, काय सांगाल? आमचं म्हणणं तेच उलट होतं की कमिशनरनी स्वतः या 10 वर्षापासून 15 वर्षापासून बिल्डिंग तुटलेल्या आहेत तिथे एकदा स्वतः त्यांनी व्हिजिट करायला हवी होती। आज ठीक आहे त्यांना नाही जमत आहे, आम्ही त्यांच्यापर्यंत आलो पण आज त्यांनी आम्हाला वेळ दिलेला नाहीये। एकूण मुद्दा काय तुमचं म्हणणं काय? आमचा मुद्दा हाच आहे की ज्या बिल्डिंगना अगोदर 2.5चा FSI मिळत होता, नवीन UDCP नुसार हा 2.5चा FSI गेलाय। ऑलरेडी जुन्या काळातल्या बिल्डिंग आहेत, 30-35 वर्ष पूर्ण झालेल्या आहेत। लोकांनी कुठे हे EMI भरून त्यांची स्वतःची घरं झाली आणि तुटण्याच्या स्थितीत आली आणि बिल्डिंग तोडल्या गेल्या आणि त्याच्यानंतर सुद्धा सगळे बेघर झालेले आहेत कारण ते बिल्डिंग बनत नाहीत कारण त्यांची OC CC असणे गरजेचं आहे। जुन्या काळात कोण CC OC कुठे नव्हती, त्याच्यामुळे त्या बिल्डिंगला UDCP नुसार परमिशन नाही आहे। पालिका अधिकाऱ्यांशी आता तुमचं भेट झाली, काय तुम्हाला आश्वासन मिळालं? त्यांनी आम्हाला सांगितलं की 15 तारखेपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करून तुमच्या ज्या पण मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो। त्यानंतरचं पाऊल काय असेल? जर 15 तारखेपर्यंत जर ह्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर मी 15 तारखेला हंगर स्ट्राईकवर जाईन। पानी के लिए हांडा कलसी आंदोलन। मनसे ने सड़क जाम कर और मठ तोड़कर अपना गुस्सा किया जाहिर। महिलाएं अपना गुस्सा जाहिर करने के लिए सड़कों पर उतर आईं। पानी के मुद्दे पर मनसे आक्रामक। मीरा भाईंदर शहर में पिछले कई दिनों से पानी की कमी हो रही है। अब मनसे इस पर आक्रामक हो गई और मीरा भाईंदर शहर में पानी की समस्या को हल करने के लिए लोगों को सड़कों पर ले आई और आज सुबह 9 बजे के आसपास हाथों में हांडा कलसी लेकर नवघर नाका पर विरोध प्रदर्शन शुरू कर दिया। नारे लगाते हुए कहा कि शहर में पानी कहाँ जा रहा है इसका पता लगाना होगा। मनसे आक्रमक झालेली आहे, हांडा कलशा घेत रस्त्यावर उतरलेली आहे, काय सांगाल? बघा, गेले अनेक वर्षापासून मीरा भाईंदरचे अधिकारी हे नागरिकांची खिळवाड करत आहेत। तुम्ही बघत असाल या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या आहे। काही बिल्डिंगला 1 मिनिट पाणी येतं, काही बिल्डिंगला 5 मिनिटं, काही 4 तास पाणी येतं आणि मला वाटते अधिकाऱ्यांचं फेल्युअर आहे, मीरा भाईंदर महानगरपालिकेचं फेल्युअर आहे। अनेक वर्षापासून पाण्याची समस्या, या ठिकाणी मॉल येत आहेत, मेट्रो येत आहेत, फार मोठे प्रकल्प येत आहेत, भवन येत आहेत, भवन निर्माण होत आहे, मोठे साधू संत येत आहेत, तरी या ठिकाणी पाणी येत नाही। म्हणजे मला वाटतं नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुठल्याही प्रकारचा अंकुश नसल्यामुळे या गोष्टी करतात। अधिकाऱ्यांचा जर माज उचलवला तर म्हटलं बरोबर या ठिकाणी पाणी होत आहे आणि ज्या डिपार्टमेंटमध्ये पाण्याची जी योजना चालतात किंवा पाण्याची जी यंत्रणा चालतात त्या जे अधिकारी आहेत ना हे सक्षम नसल्यामुळे हे कामं होत आहेत असं मला वाटतं। पाण्याचा प्रश्न आज आंदोलन केल्यानंतर जरी नाही सुटला तर पुढचं पाऊल मनसेचं काय? बघा, आज आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे। जनप्रतिनिधीच्या जसं आम्हाला कळकळीची विनंती आहे की पाण्यासारख्या गोष्टीमध्ये आपण राजकारण करू नये आणि मला वाटतं आता ही रस्त्यावर आम्ही उतरलोय। जर पाण्याची समस्या नाही झाली तर कार्यालयामध्ये करून त्याच्या तोंडावर पण काळा फासण्याचं महाराष्ट्र विमा काम करेल हे तुमच्या माध्यमातून सांगतो। मीरा भाईंदरमध्ये सामान्य नागरिकांसाठी पाणी नाही पण टँकर माफी याच्यात खूप पाणी घेतात, काय बोलणार? 100% टँकर माफियांचं राज्य आहे। ह्याच्यामध्ये ताळमेळ कोणाचा आहे? अधिकाऱ्यांचा आणि त्या टँकर माफियांचा ताळमेळ आहे। मला वाटतं ही कुठं तोडणं गरजेचं आहे। मला फक्त परत एकदा तुम्हाला मी सांगतो, जनप्रतिनिधी कार्यरत नसल्यामुळे आणि त्यांचा अंकुश त्या अधिकाऱ्यांना नसल्यामुळे या गोष्टी घडत आहेत। पाण्यासारख्या समस्या परत एकदा सांगतो याच्यावर राजकारण होता कामा नये। सर्व पक्षांनी निस्वार्थ होऊन या विषयावर गंभीरपणे लक्ष द्यावं ही माझी प्रामाणिक इच्छा आहे। पाणी नक्की कुठे शिरतंय याचा प्रश्न तुम्ही विचार करणार का? 100% हा सूर्यडामचं जे किंवा पाणी जर ठाण्यावर येत आहे ते मध्ये कुठल्या बिल्डरकडे जातं, कुठल्या आमदारांचे प्रोजेक्ट आहेत, कुठल्या खासदारांचे प्रोजेक्ट आहेत, कुठल्या CMचे प्रोजेक्ट आहेत, या सगळ्या गोष्टीवर शहानिशा होणं गरजेचं आहे। तरच मला मीरा भाईंदरमध्ये पोहोचेल, नाहीतर तुम्ही भवन महाराज संत यांना बोलून काही होणार नाही। इथे पाण्याची समस्या ज्वलंत प्रश्न आहे, ह्याच्यावर लक्ष द्यावा ही प्रामाणिक इच्छा आमची।
अस्पताल में 21 लाख की चोरी के चोर हुए गिरफ्तार चोर अस्पताल में करते थे काम, पहचान छुपाने के लिए बुर्का पहनकर चोरी को दिया था अंजाम। चोरी की पूरी घटना सीसीटीवी में हुई थी कैद। काशी गांव पुलिस स्टेशन की हद में राधा अस्पताल में 3 लोगों ने चोरी कर 21 लाख रुपए चुराए थे। पुलिस ने अस्पताल में लगे सीसीटीवी कैमरों में कैद फुटेज और तांत्रिक आधार पर चोरों का पता लगाया और उन्हें बिहार और यूपी से गिरफ्तार किया। पुलिस ने चोरों के पास से 18 लाख रुपए और चोरी करने के लिए इस्तेमाल किए गए सामान बरामद किया है, जबकि 3 लाख रुपए चोरों ने खर्च कर दिए हैं। काशीगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/9/2024 रोजी डॉक्टर कपिल शुक्ला यांच्या हॉस्पिटलमध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती। या तक्रारीवर तात्काळ काशीगाव पोलीस स्टेशन डीबी टीम यांनी तात्काळ कारवाई करून तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण, सीडीआरचं विश्लेषण या सगळ्या गोष्टी करून 3 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहे। मनीष कुमार मिश्रा याला उत्तर प्रदेश मधून अटक केलेलं आहे, सोनू शेख याला बिहार मधनं आणि वीरेंद्र पुरी असे 3 आरोपी अटक केलेले आहे। तिघही आरोपींकडनं 21 लाखापैकी 18 लाख मुद्देमाल जो आहे जप्त केलेला आहे। आरोपी सध्या पीसीआर मध्ये आहे, पुढील तपास अजून सुरू आहे। याच्यामध्ये आरोपी जे आहे ते सर्व अटकेत आहे। यापूर्वीचे गुन्हे त्यांच्यावर काही निष्पन्न झालेले नाहीये आणि 21 लाख रुपये रोख रक्कम गेलेली होती, त्यापैकी 18 लाख प्राप्त आहे, अजून 3 लाख रिकव्हर करणं बाकी आहे। या गुन्ह्यामध्ये अजून काही लोक सामील होते का हे याचा तपास सुद्धा अजून सुरू आहे। बरोबर आहे, यापूर्वी त्याच ठिकाणी काम करत होते, त्यामुळे त्यांना त्याबाबतची माहिती होती। त्यांची डुप्लिकेट चावी पण त्यांनी प्राप्त करून घेतली होती आणि त्यामुळे आपण संशयावरून त्यांना अगोदर ताब्यात घेतलेलं होतं।